नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय आहे. शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. डाळिंब पिकात पहिल्या 4 महिन्यात उत्तम सेटिंग, त्याचप्रमाणे दुसरी एक महत्वाची गोष्ट, व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या. 4 महिन्यामध्ये उत्तम सेटिंग, उत्तम साईजचं महत्व त्या ठिकाणी आणि त्याच्यासाठी स्लरीचा वापर आणि कुठल्याही पद्धतीत तेल्या आणि बर्निंग येऊ न देता विदाऊट, त्या ठिकाणी जर आपण बघितलं वरतून क्रॉप कव्हर नाहीये, फळाला कुठेही काही रॅपिंग केलेलं नाहीये. थोडक्यात व्हिडिओचा विषय सांगतो. पहिल्या 4 महिन्यात चांगली साईज, चांगलं सेटिंग, विना त्या ठिकाणी आपण म्हणतो की वरतून सावली वगैरे त्या पद्धतीत कुठलंही दिसत नाही आपल्याला आणि तरी देखील बर्निंग नाही, तेल्या नाही आणि पहिलीच स्लरी दिल्यानंतर शेतकऱ्याला काय अनुभव आला आणि अजून 2 महिने, जवळजवळ 60 दिवस हा माल तयार व्हायला लागेल. आता जवळ आपण बघितलं सरासरी झाडावर किती फळं असतील? 100-150. 125 ते 150 फळं असतील आणि एका फळाचं वजन आज 100-125 ग्रॅम प्लस आहे. ते आपल्याला 400 प्लस 500 प्लस पर्यंत न्यायचं आहे. साधारणतः 400 ते 500 ग्रॅमचं जर आपण 125 फळं जर 400 ग्रॅमचे पकडले तर माल किती होतो नीट लक्षात घ्या. तर या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर झाडं किती ते कॅल्क्युलेशन आणि येणारा खर्च कसा कमी ठेवून डॉक्टर किसानने हा प्लॉट 4 महिन्यात बनवला, त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तत्पूर्वी ज्यांच्या शेतामध्ये आपण उभे आहोत, ज्यांनी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं, त्या शेतकऱ्याचं नाव मी जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. ज्ञानदेव दत्तात्रय जठार, राहणार सरापवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर सांगा. तिकडे बघा कॅमेऱ्याकडे. 75 17 67 39 54. आता हे बार धरून किती दिवस झाले? एक 4 महिने झाले. 4 महिने झाले. आणि तेव्हापासून डॉक्टर किसानचं मार्गदर्शन तुम्ही घ्यायला सुरुवात केली, बरोबर? हा. एकंदरीत काय वाटलं तुम्हाला सुरुवातीला जी सेटिंग झाली तिथं ड्रॉपिंग झालं नाही? बऱ्याच जणांना त्या टायमिंगला टेम्परेचर मध्ये ड्रॉपिंगचा इश्यू येत होता. लय ड्रॉपिंग झाले, बाकी काय झालं नाही. आता एका मुठीने एका सगळे एका हात आहे. आणि तुम्हाला हे डॉक्टर किसानचं वेळापत्रक येतं, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 स्ट्रोकची स्लरी आली. सुरुवातीला बाग एकसारखी फुटून कळी चौकी निघण्यासाठी पण 4 स्ट्रोक आलं होतं. हॅपी न्यूजचा डोस आला होता. त्याच्यानंतर फवारण्यांमध्ये स्पॉट किलर, कोसाइड असेल, स्कोर कव, साध्या साध्या फवारण्या आल्या. पण हे बरेचसे शेतकरी आम्हाला कमेंट करतात की हे कुठं भेटेल. तुम्हाला कुठं भेटतं नेमकं? आम्हाला वरकुटला भेटतं. वरकुटे खुर्द. हा, खुर्द. काय औषध दुकानाचं नाव काय आहे? नाव नाही माहिती? दुकानदार आहे ना आपल्या? बोला. वरकुटे खुर्द यश कृषी सेवा केंद्र, या ठिकाणी हे सगळं शेड्यूल तुम्हाला मिळून जाईल. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की एकंदरीत तुमच्याकडे जे डॉक्टर किसानचे शेतकरी येतात, रजिस्टर शेतकरी, त्यांची प्रतिक्रिया काय असते? अतिशय चांगली प्रतिक्रिया असते. आता या ठिकाणीच आपल्याकडे एक 2-4 शेतकरी आहेत अजून, त्यांची पण आपण आता मगाशी प्रतिक्रिया ऐकली असेल. बरोबर. आताच आपण जाणार आहेत काकडीच्या प्लॉट मध्ये. त्या शेतकऱ्याचा पण रिव्ह्यू असा आहे की आजपर्यंत असा प्लॉट आला नाही. म्हणजे डॉक्टर किसानचं शेड्यूल वापरल्यानंतर शेतकरी कधीही नाराज होत नाही. आणि दुसरी गोष्ट, शेतकरी तर आपल्याला जवळजवळ डॉक्टर किसानला 4 वर्षापासून ओळखतात. कांदा असेल, कुठलं पण पीक असू दे यांच्या शेतीत, कांदा आजपर्यंत त्यांनी सगळं शेड्यूल घेतलेलं आहे. कांदा, दोडका, काकडी, कांद्यामध्ये पहिल्याच वर्षी काय अनुभव आला तुम्हाला? मला एकरी 500 पिशवी गुण निघली बघा. पहिल्या वर्षी निघली. काय भाव मिळाला? त्यावेळेस 27-3000 पर्यंत गेला. तुमचे वडील आहे का? हा, वडील आहे. काका इकडे या ना 2 मिनिट. कारण पहिल्या वर्षी म्हणजे त्यावेळेस मी जेव्हा आलो तेव्हा तुमची माझी खास भेट झाली आणि आपण त्या कांद्याचा व्हिडिओ पण घेतला होता. तेव्हा तुम्ही मला बोलले होते की तुम्ही सांगायचं आणि आम्ही ते फवारायचं, तेच खत टाकायचं, याच्या पलीकडे आम्ही काही केलेलंच नाही. कसं वाटलं तुम्हाला? एकदम बरे. आणि त्याच्यानंतर तुम्ही दोडक्याचा प्लॉट रजिस्टर केला, काकडीचा, त्यात भरपूर उत्पन्न निघाले. आणि मग आता डाळिंबचा पण प्लॉट तुम्ही रजिस्टर केला. एकंदरीत 4 महिन्याचा अनुभव मला जाणून घ्यायचा आहे, कारण तो इतर शेतकऱ्यांनाही जाणून घ्यायचा आहे की डाळिंब पीक म्हणजे एक शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये सेटिंग न होणं, टेम्परेचर मध्ये ड्रॉपिंग होणं, त्यानंतर बर्निंग येणं आणि वातावरण ज्यावेळेस पावसाळी वातावरण तयार होतं त्यावेळेस तेल्या रोगाचं आगमन होणं. तुमच्याकडे तुम्ही कुठेही सावली केलेली नाही, कुठंच नाही काय, आणि फळांना काही रॅपिंग वगैरे केलेलं नाही, कुठंच काय झालं नाही, कुठे क्रॅक नाही, कुठं हे नाही. म्हणजे हे फक्त शेड्यूल फॉलो केलं. शेड्यूल फार खर्चिक वाटलं का तुम्हाला? कमी खर्च आहे. अगदी कमी लय खर्च कमी. इतर शेतकऱ्यांना, बाबा तुम्ही खूप वयस्कर आहात,
हे तरुण जे शेतकरी आहे महाराष्ट्रातील, आणि मी शब्द दिलेला आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण शेतकऱ्याला सधन आणि श्रीमंत कसं बनवायचं, तो देखील एका व्यावसायिकाप्रमाणे बंगला आणि फोर व्हीलर त्याच्याकडे कशी येईल. शेती हा उत्तम व्यवसाय म्हणून त्याने जर बघितलं तर आपण बघतो इथं झाडांची संख्या किती आहे दादा? 1000 आहे. 1000 झाड आहे. एका झाडावर आपण हिशोब केला सर साधारणतः 125 फळ आहे. 100 धरून चला. 100च धरले 50 किलो माल होतो, 500 ग्रॅम. पण 400 पकडलं 40 किलो माल होतो. हो. 40 किलो गुणिले 1000 40 टन माल होतो. आज काय टन रेट चालू आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. किती पैसे होऊ शकतात शेतकऱ्याला. आणि मी परत एकदा या प्लॉटवर ज्या वेळेस हार्वेस्टिंग होईल पुढच्या 2 महिन्यात त्यावेळेस परत येईल. हार्वेस्टिंगच्या वेळेस खरोखर डॉक्टर किसानने 400 प्लस साईज मिळून दिली का आणि तिथं तेल्यामुक्त बाग आहे का, हा देखील व्हिडिओ मी 100% किती व्यस्त असलो तरी इथं येऊन देणार आहे. सुरुवातीला मित्रांनो अजूनही काही शेतकरी आता सध्या बहार घेतायत, म्हणजे आता पाणी त्या ठिकाणी पाण्याचा ताण दिला, आता पावसाळा सुरू होईल, अशा वेळेस ते बहार घेताय. मग तो बहार कसा घेता येईल, ताण देऊन ताण कमी पडतोय, पानगळ व्यवस्थित होत नाहीये आणि बहार घ्यायचा आहे, त्या शेतकऱ्यांनी खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिले किंवा 77 19 94 11 22 या नंबरवर संपर्क त्या ठिकाणी साधावा. त्याचप्रमाणे हस्तबहार सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जो हस्तबहार आपण म्हणतो तिथं देखील पावसाळ्यात कसा ताण द्यायचा, काडी कशी तयार करायची, झाडामध्ये स्टोरेज कसं वाढवायचं आणि त्यावेळेस देखील असा माल आपल्याला कसा आणता येईल, त्या संदर्भामध्ये तुम्ही डॉक्टर किसानच्या 77 19 94 11 22 त्याचप्रमाणे खाली डिस्क्रिप्शन मध्ये जे बाकीचे नंबर दिले तिथं संपर्क करू शकतात. प्रामुख्याने या बागेला सुरुवातीला बाग चांगली फुटून येण्यासाठी एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि 4 किलो कम्फर्ट सोल्युशन दिलं गेलं. बाग एकसारखी फुटायला लागली. इथेफॉनचा वापर झाला, त्या छाटणीनंतर पानगळ पूर्ण झाली आणि बाग फुटायला लागली. त्यानंतर आपण हॅपी न्यूज आणि 06020 दिलं तेव्हा बारीक चौक्या निघायला लागल्या आणि त्या चौक्यांची संख्या, त्या बारीक कळ्यांची संख्या ज्याला चौकी आपण म्हणतो, ती संख्या मी ज्या वेळेस फोटोमध्ये बघितली, जवळजवळ त्याला आता 3 महिने झाले असतील. 3 महिन्यापूर्वीची ती गोष्ट आहे. आणि मला आश्चर्याचा धक्का त्या ठिकाणी बसला की इतकं सेटिंग डाळिंबमध्ये होऊ शकतं. अक्षरशः काही झाडांवर तर मी म्हणतो 200च्या आसपास त्या ठिकाणी फळं आहेत. तर असं करत करत त्या ठिकाणी चांगलं सेटिंग मिळवण्यासाठी ग्राफर 04932 GA 1 ग्रॅम, 6B 2 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम, बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती, प्रत्येक भाजीपाला असेल फळ पिकांमध्ये सेटिंगसाठी हा स्प्रे इतका उत्तम आहे. हे जर 2 स्प्रे 7 दिवसाच्या अंतराने ज्या वेळेस फुलं येतात बाहेर त्यावेळेस परागीभवन कसं चांगलं करायचं, फुलाचं फळात रूपांतर कसं करायचं, 2 कामं या ठिकाणी आपल्याला हा जो स्प्रे याच्यापासून कसे आपल्याला फायदा मिळवता येईल. फुलांची संख्या जास्त, त्यानंतर फुलं मिळाल्यानंतर फळांची संख्या जास्त, त्यासाठी ग्राफर 50 मिली, 04932 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम, GA फक्त 1 ग्रॅम, 6B 2 ग्रॅम आणि बोरान 100 ग्रॅम असा स्प्रे 2-6 दिवसाच्या अंतराने डाळिंबमध्ये जर चौक्या निघायच्या आसपास जर केल्या 6 दिवसाच्या अंतराने, आणि त्याच दरम्यान ताक, गुळ, दालचिनी पावडरचे स्प्रे तुम्हाला पाठवले होते, जेणेकरून मधमाशी त्या ठिकाणी तुमच्या बागेमध्ये आकर्षित राहील. आणि सातत्याने आपण अधूनमधून एखादा कीटकनाशकचा स्प्रे पण त्या ठिकाणी करतो. त्याच्याकरता बायोलॉजिकल कीटकनाशक त्या ठिकाणी खरडा येऊ नये, फळांवर खरडा येऊ नये, थ्रिप्सने चाटू नये, एक्सपोर्ट क्वालिटीचा माल व्हावा, त्यासाठी सेटिंग नंतर सुपारीच्या आकारापासून दर 15 दिवसाला जेमिझोन 250 मिली, सनरूप 500 मिली, त्याच्यासोबत कधी इमिडा घ्या, कधी नुवान घ्या, असा स्प्रे दर 15-20 दिवसाला जर तुम्ही म्हणजे महिन्यातून 2 स्प्रे घेतले, 6-7 स्प्रे घेतले तर तुमच्याकडे शेवटपर्यंत कुठंही फळाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे जो खरडा येतो किंवा स्क्रॅचेस दिसतात ते स्क्रॅचेस शेवटपर्यंत तुम्हाला दिसणार नाही. उत्तम रंगाचा माल, उत्तम कलरचा, उत्तम वजनाचा माल त्या ठिकाणी तुम्हाला हातामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट मला तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे. तुमचं स्टेटस मी बघितलं की तुम्हाला एक स्लरी पाठवली होती, 4 स्ट्रोक असेल, अंडे असतील, सोयाबीन आहे, सोयाबीन केली, 50 किलो पण ते तुम्ही केली, तुम्ही इतके प्रयोगशील आहात की ती स्लरी दिल्यानंतर तुम्ही टेप लावले, चिकट टेप लावली, ज्या दिवशी सोडली त्या दिवशी लावली. आणि मग काय बदल जाणवला? आम्हाला एक 4 दिवसात बदल जाणवला. किती बदल जाणवला? एक अंगठ्याचा माप पडले, म्हणजे पूर्ण टेप लावला होता, पूर्ण टेप लावला होता आणि अंगठ्याचा म्हणजे अंगठा बरोबर बसतोय, एवढी साईज सरकली, 50 ग्रॅम सरकली. अजून आपल्याला 2 स्लऱ्या कोणत्या द्यायच्या आहे की जे 150 ग्रॅम पर्यंत फळ आल्यानंतर जे आपल्याला 300 ग्रॅम पर्यंत न्यायचंय, त्यावेळेस कोणती स्लरी द्यायची ती नीट ऐकून घ्या.
तिथं आपल्याला 400 ते 450 झाडं म्हणजे 500 झाडांपर्यंत एकरी प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचंय. तिथं घ्यायचंय परत एकदा 5 लिटर 4 स्ट्रोक, 4 किलो गुळ आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला नीट लक्षात घ्या, त्याच्याबरोबर तुम्हाला 20 किलो सल्फेट ऑफ पोटॅश, SOP सल्फेट ऑफ पोटॅश हे 20 किलो तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि त्याच्यासोबत नीट लक्षात घ्या, त्याच्यासोबत तुम्हाला 4 किलो हा गुळ घ्यायचा आहे. गुळ, SOP, 4 स्ट्रोक हे तिघही एकत्र भिजून घ्यायचंय. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचं, त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस हे तिघही एकत्र भिजून घ्याल त्यावेळेस तुम्हाला ऑक्साईड फॉर्म मधला जो काही कॅल्शियम आहे, टेक्कॅल 1 लिटर ज्या दिवशी तुम्ही देणार आहात, म्हणजे जेणेकरून फळांना तडे जाणार नाही. आणि साईजला देखील कॅल्शियमचा दुय्यम अन्नद्रव्यामधला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जसं साईजसाठी महत्वाचं आहे, इथं आपण ऑक्साईड फॉर्म मधला टेक्कॅल नावाने जे कॅल्शियम आहे त्याचा 1 लिटरचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे 150 ग्रॅमच्या आसपास फळं आली की आपल्याला 300 ग्रॅम पर्यंत न्यायचंय. मग ती स्लरी दिल्यानंतर एक 8व्या दिवशी आपल्याला ड्रिपमधून ठिबक सिंचन मधून एकरी 1 लिटर शुगर स्टार आणि 5 किलो PMS म्हणजे पोटॅश मॅग्नेशियम सल्फर एकत्र असलेलं PMS नावाने जे खत मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते फक्त आणि फक्त 5 किलो आपल्याला द्यायचंय. ते कधी स्लरी दिल्यानंतर 8, 9, 10 दिवसाने. तिथून परत एक 8, 9, 10 दिवसाचा गॅप जाऊ द्या. परत एकदा एक 3 किलो, फक्त आणि फक्त 3 किलो 0051 फक्त आणि फक्त 3 किलो हे जमिनीतून द्यायचंय. म्हणजे तुमचा जवळजवळ 1 महिना निघून जातो. आणि त्याच्यानंतर परत म्हणजे पहिली स्लरी दिल्यानंतर 300 ग्रॅमच्या आसपास फळ येतं 40 दिवसात. आणि त्यावेळेस तुम्हाला शेवटची स्लरी द्यायची आहे. शेवटची स्लरी देत असताना तुम्हाला सरकी पेंड घ्यायची आहे 25 किलो, शेंगदाणा पेंड घ्यायची आहे 15 किलो, ही वेगवेगळी भिजून घ्यायची आहे. 4 स्ट्रोक आणि गुळ एकत्र भिजवायचं आहे. पुन्हा एकदा 15 ते 20 किलो सल्फेट ऑफ पोटॅश ही शेवटची स्लरी द्यायची. आणि शेवटची स्लरी द्याल त्यावेळेस तुम्हाला आकर्षक भगवा रंग, आतमध्ये देखील दाण्याला लाल रंग, शुगर आणि वजन वाढवण्यासाठी 2 फवारण्या. त्यातली पहिली फवारणी शुगर स्टार 500 मिली, कोलर पोटॅश 300 ग्रॅम. 6 दिवसाच्या अंतराने तुम्हाला पुढची फवारणी घ्यायची. परत एकदा शुगर स्टार घ्यायचंय 500 मिली आणि त्याच्यासोबत पोटॅशियम सोनाईट 1 किलो. आणि याच दरम्यान जर तेल्याचा प्रादुर्भाव कुठंतरी एखाद्या फळावर जर तुम्हाला दिसला, सातत्याने आपण फवारण्या त्या ठिकाणी ज्यावेळेस सूर्यप्रकाश आहे, पाऊस नाही, अशा वेळेस आपण इन्फिनिटो 200 लिटरला 400 मिली, ॲमेस्टार ऑप्टी एकरी 200 मिली ह्या फवारण्या आपण करून घेतो. स्पॉट किलर आणि कोसाईटच्या 3-4 फवारण्या. जर तुम्हाला त्या ठिकाणी तेल्याचं एखादं जरी फळ दिसलं आणि ताबडतोब नियंत्रण जर मिळवायचं असेल तर त्या ठिकाणी 200 लिटर पाण्याला एक स्टीलचं पातेलं घ्या. त्याच्यामध्ये 3 लिटर पाण्यात 250 ml ZLX उकळून घ्या. ते थंड होऊ द्या. त्याच्यात भीमसेन कापूर, जो आपण घरी कापूर आणतो आरतीला वगैरे, तो कापूर 150 ग्रॅम एकत्र करून ती फवारणी जर तेल्या आला आणि कंट्रोल मध्येच येत नाही तर 100% रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. जटार साहेब, एक शेवटचा प्रश्न माझा असेल, इतकी सुंदर बाग तुम्ही बनवली, खरोखर कौतुक करावं तुमचं तितकं कमी आहे. आणि कष्ट, कारण मी सुरुवातीला आलो त्यावेळेस या शेतामध्ये काहीतरी तुम्ही मिरची लावलेली होती, बारके झाडं होते, काकडी पण डबल पीक घेतलेलं होतं तुम्ही. आणि तिथं एंट्री केली, तिथं कांद्याचा मी व्हिडिओ, तो युट्यूबला आहे, कांद्याचा व्हिडिओ घेतला होता. तेव्हा तुम्ही मला विचारलं होतं की सर आम्हाला फळबाग शेती करायची आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की 100% तुम्ही करा आणि डॉक्टर किसानची साथ घ्या. तुमचा विकास झाल्याशिवाय, तुम्हाला सदन केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि तुम्हाला शब्द देतो, जमलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांसमोर आणि युट्यूबला बघणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक शब्द देतो. हा तरुण शेतकरी पुढच्या 2 वर्षात 4 चाकी गाडी आणि बंगल्यामध्ये नेल्याशिवाय डॉक्टर किसान शांत बसणार नाही. कारण ते अजून डाळिंबची बाग वाढवताय. आणि याच्याही पेक्षा पुढच्या वर्षी चांगला बहार, चांगलं वजन, चांगल्या क्वालिटीचं, यावर्षी चांगले पैसे त्यांना होणार आहे, पुढच्या वर्षी चांगले पैसे होतील. आणि त्यासाठी लागणारा खर्च हा कमीत कमी कसा ठेवला गेला पाहिजे त्याच्यावर जास्त भर देऊन त्यांच्या खिशामध्ये भरघोस नफा. आज मी बघितलं आल्याबरोबर त्यांची कांद्याची चाळ भरलेली, कांद्याला देखील त्यांनी मार्गदर्शन घेतलं. काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? कांद्याचं काय नाद करायचं नाही, कांद्यात तुमचं मार्गदर्शन लय चांगलं आहे. लय चांगलंय. चांगलं आहे. 4 वेळेस झाला आम्हाला अनुभव आला. कांदे जागा सोडून गेले, आपलं एक सुद्धा नाही. वगैरे टाकून दिले लोकांनी. अच्छा. काल 7 पिशवी नेली परवाची, एक पाटे सुद्धा गेली नाही, नाशकी निघली नाही, 2 गाड्या निघाल्या नाही. अच्छा, म्हणजे थोडक्यात क्षमता तुमची एक नंबर आहे. तो शब्दच दिलेला असतो ना. फुगून काय करायचं, नासून बसलो लोकांचं. टिकवण क्षमता. नासून बसलो लोकांचं. आता तुम्ही चाळीत ठेवला तो 3 महिने ठेवा तरी त्याला काय सुद्धा काहीच होणार नाही, ही तुम्हाला गॅरंटी. दिवाळीनंतर आम्हाला गॅरंटी.
म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो, एका शेतकऱ्याचा अनुभव तुमच्यापर्यंत का पोहोचवायचा असतो. कारण काही शेतकरी त्या ठिकाणी मला बोलले की सर तुम्ही कुठंतरी एकच प्लॉट चांगला असतो आणि त्याच प्लॉटचा व्हिडिओ नाही. देतात. चुकीच आहे ते. नक्की चुकीचं आहे ना? चुकीचं आहे. तुम्हाला 4 ते वर्षात लोक सांगतील चुकीच काही नाही. ठीक आहे, लोकांना त्यांचं काम करू द्या, आपण आपल्या मार्गाने चालत राहा. आणि डॉक्टर किसाननी, सागर पवार सर माझ्या बरोबर आहे, माझी टीम, आमचा सगळ्यांचं मिळून एकच ध्येय आता राहिलंय. कारण आम्ही पहिलं जे 8 वर्षापूर्वी ध्येय घेतलं होतं, खर्च कमी उत्पन्न ज्यादा, आता मात्र आमचं ध्येय हे साध्य झालेलं आहे. आणि आता आम्हाला फक्त महाराष्ट्रातील नव्हे, देशभरातील जे जे शेतकरी डॉक्टर किसानला जुडले, त्या तरुण शेतकऱ्याला श्रीमंत आणि सदन कसं बनवायचं, एक व्यावसायिक, एक कंपनी म्हणून त्याने शेतीकडे बघितलं पाहिजे. आणि त्या पद्धतीत तो पॉश, एकदम पॉश, म्हणजे की शेतकरी हा गरीब म्हणून त्या ठिकाणी गणला जातो, कर्जबाजारी म्हणून गणला जातो. पण अशी शेती केली, भरघोस उत्पन्न जर त्या ठिकाणी घेतलं गेलं, तर खरंच शेतकरी बंगल्यात आणि 4 चाकी गाडीमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. ही शाश्वती डॉक्टर किसानला आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओ आवडल्यास तो नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. चव्हाण साहेब आले की